आपण आहोत झी चित्रगौरवच्या रेड कार्पेट एरियावर आणि माझ्यासोबत आहे सुंदर, गोड आणि फार हसणं असं एकदम छान, मला प्रचंड आवडतं, प्रार्थना बेहेरे ताई. थँक्यू सो मच. कशी आहेस तू? मी मस्त मस्त. आज माझ्याहून जास्त सुंदर तू दिसतेस. काय गं? खरंच. अरे कालच मी तुझ्या ऑफिसवर आले होते तेव्हा आणि आता रेड कार्पेटवर जवळपास तूच आता रेड कार्पेटवर चालणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. किती एक्सायटेड आहेस? खूप, कारण यावर्षी आलेल्या सगळ्या फिल्म्स कुठे ना कुठे मी कनेक्ट केल्या आहेत. कारण काही माझ्या मित्रांच्या फिल्म्स आहेत. माझी पण एक फिल्म बाई गजी यावर्षी रिलीज झाली आहे, त्याला पण नॉमिनेशन्स आहेत. आणि मी 25 वर्ष पूर्ण झालेत आणि आय एम फिलिंग फॉर्च्युनेट की यार या 25 वर्षाचा भाग झाली आहे मी. एवढ्या मोठ्या महोत्सवाचा भाग झाली आहे मी. एक छोटासा का नसो, पण आय एम हॅपी. आणि यावर्षी मला पण म्हणजे मला असं वाटतं की परफॉर्मन्स असं खूप मोठं नाही केलं, पण हां फिनाले ॲक्ट केला आहे. सो खूप छान आहे. सो प्लीज 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 नक्की बघाल आणि मला सांगाल कसा वाटला. म्हणजे ट्रॉफी तर आपण घेऊन जाणारच असा कॉन्फिडन्स आहे एकदम. ट्रॉफी माहिती नाही, मी ॲक्च्युली कधी कुठचंही काम ट्रॉफीसाठी करत नाही. मला माझे ऑडियन्स ऑलरेडी खूप ट्रॉफीज देतात. आय थिंक त्यांच्याकडनं जो प्रेम मिळतो तो इनफ आहे. पण हां सगळ्यांना चेअरअप करायला नक्की आली. मुळात नॉमिनेशन होणं तेच फार महत्त्वाचं आणि मोठं आहे. तुझ्या लुकबद्दल काय सांगशील? बेसिकली माझी एक स्वतःची ब्रँड आहे विनारी, सगळ्यांना माहिती असेल. इट्स अ साडी ब्रँड. सो त्या विनारीची डिझाईन केलेली साडी आहे ती नेसली आहे. माझ्या सिस्टर इन लॉनी डिझाईन केली आहे ती माझ्यासाठी. 25वा अवॉर्ड फंक्शन आहे. तुझ्या 25व्या वर्षात तुझं काही वेगळं होतं काम तुला जे आता आठवतं आणि ते फार भारी होतं? शेवटल्या 10 वर्षांपासून मी बघत आली आहे. कारण मितवासाठी मला अवॉर्ड मिळाला होता आणि त्यानंतर आणखीन पण 1-2 फिल्मसाठी नॉमिनेशन होतं, एक फिल्मसाठी अवॉर्ड मिळाला होता. सो पण माझं म्हणणं तेच आहे की मी या 10 वर्षात जे काय बघितलं आहे ते खूप छान आहे, अद्भुत आहे. आणि आय एम फिलिंग फॉर्च्युनेट की मी अशा एका सुंदरशा सोहळ्याचा भाग आहे. झीचं आणि तुझं फार जुनं नातं आहे, तर झीबद्दल पुरस्कार बोल किंवा एखाद्या कोणत्याही मालिकेबद्दल बोल किंवा मूवीबद्दल, त्याबद्दल काय सांग? मी आज ॲक्टर आहे झीमुळे असं मला वाटतं. पवित्र रिश्ता झी, अगेन माझी तुझी झी, माझा पहिली फिल्म जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा झी. सो मला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आयुष्यात झीमुळे आहे. सो त्यामुळे त्यांचं फंक्शन मी मिस करूच नाही शकत. आणि 25 वर्ष पूर्ण झाली आहे. सो ऑफकोर्स. सो पहिला अवॉर्ड, त्याची काही अशी आठवण? असं नाही आहे खरं सांगू तर. आठवण काय असते स्पेशल, बस अवॉर्ड मिळाला तेव्हा हवं होतं माझे आई बाबा माझ्याबरोबर असावे, पण ते बडोद्याला राहतात त्यामुळे ते येऊ शकले नव्हते. नाही ते बडोद्यालाच असतात. पण ऑफकोर्स त्यांना मिस करते. या सो जेव्हा बेसिकली आपण कोणता सोहळा असेल तर फार आधीपासून तयारी करतो, काय घालायचं काय करायचं. तुझा कसा प्लॅन होता? खरं सांगू, फसलेला प्लॅन सांगू, मी आहे ना परफॉर्म करणार होते. तर त्यामुळे मला जे 2-3 परफॉर्मन्सेस होते बॅक टू बॅक असे, तर ते छोटं जे होतं ते मला सांगितलं होतं फिनाले ॲक्ट जो तुम्हाला नंतर अख्खा मोठा परफॉर्म करायचा. सॉरी. तर त्यामुळे मी त्याच्यासाठी इतकी बिझी होते की मला असं वाटलं मी विसरले. म्हणजे साडी आणली पण मी ज्वेलरीच विसरले. मग आत्ता माझ्या डिझायनरला, म्हणजे माझी जी मॅनेजर आहे तीच माझी डिझायनर आहे, सो माझी म्हणजे स्टायलिस्ट आहे. सो तिला मी सांगितलं प्लीज 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 माझ्यासाठी काहीतरी अरेंज कर. सो ते तिने कुठून तरी अरेंज केलं. पण जे कोणी दिलं थँक्यू सो मच. हे करेक्ट मॅच होतं. नेहमी असंच का होतं? कारण चिकी चिकी बुबूमच्या सॉन्ग लॉन्च वेळी सुद्धा तू हेच साडी नव्हती ना. आणि आदल्या दिवशी मला कळलं होतं मला ब्लॅक कलरची साडी नेसायची. सो या काय करू, पण म्हणून तर मी म्हणते नेहमीच गडबड असते माझी. पण म्हणजे आपण बोलतो ना कधीतरी अचानक सगळं जे होतं ते खूप सुंदर होतं, त्यामुळेच ही सुंदर दिसते, आपण खासियत म्हणू शकतो. कळलं म्हणजे आता. त्यामुळे सगळ्या गोष्टी अशी अचानक प्लॅन करा म्हणजे छान होती. सो जेव्हा एंट्री केलीस तू इथे, कोणी तुला असं वेगळी काही खास कॉम्प्लिमेंट दिली किंवा निघताना घरातून? तूच दिली आल्या छान दिसतेस असं. थँक्यू सो मच. मी सोडून सगळेच म्हणतात खूप ग्लिटरी दिसतीयेस आणि हे आणि ते, पण येस. सो चिकी चिकी बुबूम बुम नवीन चित्रपट येतोच आहे, पण तो सोडून आता काय नवीन आहे तुझं? प्रेक्षकांसाठी काय वेगळं आहे? खूप काय आहे आणि खूप एक्सायटेड आहे. पण आय थिंक मला असं वाटतं सगळ्याची करेक्ट वेळ असते. सो ती वेळ आल्यावर मी नक्की सांगेन. सगळ्यात पहिले मटाला येऊन सांगेन. थोडीफार हिंट कोणासोबत दिसणार आहेस ते तरी सांगू शकतो? नाही, तीच तर मोठी स्टोरी आणि मोठा हे असणार आहे, सरप्राईज असणार आहे. बट सून. येस. ठीक आहे. सो शेवटी जाता प्रेक्षकांना काय सांगशील? सो झी चित्रगौरवला 25 वर्ष पूर्ण झालेत आणि मला ह्या इंडस्ट्रीत येऊन 10 वर्ष पूर्ण झालेत. झी चित्रगौरवचा पुरस्कार घेऊन 10 वर्ष झाली आहेत. सो असंच प्रेम कायम ठेवा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.